राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारी सदस्य हे काल काँग्रेसमध्ये प्रवेश केले, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? अशोक जगदाळे हे 2014ला भाजपमध्ये त्यांनी उमेदवारी मागितलेली होती. 2015-16ला त्यांनी पवारसाहेबांकडे येऊन त्यांनी सांगितले की बाबा आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करतो. पवारसाहेबांनी विश्वास ठेवून त्यांना दिले. तिथले कार्यकर्ते सगळ्या त्यांच्या विश्वासावर नगरपालिका आणून दिली. परंतु नळदुर्ग नगरपालिकेमध्ये सध्या आमचे जे नगरसेवक होते ते पूर्णपणे निराश झाले. कारण की या माणसानं तिथं त्या गावामध्ये 15 दिवसाला पाणी होतं. ज्या लोकांनी त्यांच्या विश्वासावर मतदान केलं, ज्या लोकांनी त्यांच्या ह्याच्यावर केलं पाणीची व्यवस्था करतो म्हणून, अख्खे 5 वर्ष संपले परंतु पाणी तिथं 15 दिवसाच्या अलीकडे काय आलं नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अशोक भाऊ जगदाळे हे 2019ला वंचित या पक्षाच्या तिकिटावर विधानसभा लढवली. ती विधानसभा लढवल्यानंतर त्यांनी आमच्या पक्षामध्ये येऊन कधीही पक्षाचे आजीव सदस्य झालेले नाही. मी तालुका अध्यक्ष आहे. मी त्याला मला माहित आहे को तालुक्यामध्ये कोण आजीव सभासद आहे, कोण आहे, काही सगळं डिटेल माहिती. ते प्राथमिक सदस्य नव्हते. आणि प्रांत सदस्य, मी प्रांत सदस्याची माझ्याकडे यादी आहे. त्या यादीमध्ये त्यांचं प्रांत सदस्य कुठंच नाव नाही. आणि हे जी काही सध्या मीडियाने काही सांगितले की पवार साहेबांच्या गटाला मोठा हादरा. अहो मला एक सांगा, त्या कुण्या जरी वंचित मधून लढले तरी कोणी पक्षाच्या बैठकीला कधी आले नाही. आणि आम्ही अनेक वेळा तालुका अध्यक्ष या नात्यानं आम्ही बोलवलो तर कधी ते बैठकीत उपस्थित राहिले नाही. कधी पक्षाच्या कुठल्या आंदोलन असेल त्याला आले नाही. कुठल्याही पक्षाला सहकार्य केलं म्हणजे पक्षाला पवार साहेबांच्या कुठेही सहकार्य केलं नाही. आणि ते पक्षातही नव्हते. त्यामुळं ते अशोक भाऊ जगदाळे हे काँग्रेसमध्ये विधानसभेला त्यांनी जाण्यासाठी प्रवेशासाठी पार दिल्लीपासून फिल्डिंग लावली होती. काँग्रेसनं त्या काळामध्ये त्यांना त्यांचा प्रवेश प्रस्ताव फेटाळून लावा. आता परत एकदा काँग्रेसमध्ये त्यांनी जाऊन ते प्रवेश केलेला आहे. त्यामुळं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना कुठलाही फरक पडणार नाही. आमचे जे काय पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्या अशोक भाऊ जगदाळे यांच्या प्रवेशामुळे जे काही मीडियाने बातम्या लावल्यात ही साफपणे चुकीची आहे. त्यांच्या प्रवेशानंतर तालुक्यातील काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे त्यांच्या सोबत जाणार असल्याची ही चर्चा आहे. आता त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याची जी काही आमच्याकडे कुणी जिल्हा परिषदला मागणी केली, कुणी पंचायत समितीला मागणी केली, ते आमच्याकडे आले. मी त्यांना एक सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर आपला नेता कोण आहे तर एकच पक्षात आहे, शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांना मानणार असाल तर पक्षाकडे तुम्ही उभारण्यासाठी उमेदवारीसाठी अर्ज करा. आणि तुम्ही जर काही माझा ही नेता माझा ती नेता म्हणणार असाल तर कुणीही त्या ह्याच्यामध्ये पक्षाकडे उमेदवारी मागू नका. परंतु सगळ्यांनी सांगितलं आमचा नेता एकच आहे, पवार साहेब आहेत. आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो होतो, ह्याच्यापुढे आमच्याकडून चूक होणार नाही असे स्पष्ट ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.